गड किल्ल्यांचा अभ्यास करताना आम्ही स्वतः अनेक फोटोग्राफ्स घेतो, अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं घेतो. मग त्याच्यामध्ये बांधकाम पद्धती आहे, त्याच्यामध्ये वॉटर सोर्सेस आहे, किल्ल्यांवरच्या विविध वास्तू आहेत, त्यांच्यामधले बारकावे आहेत आणि यातल्या काही सिलेक्टेड फोटोजचं प्रदर्शन सुद्धा आम्ही मांडतो. बरं, या सगळ्या फ्रेम्सच्या माध्यमातून फक्त प्रदर्शन किंवा लोकांपर्यंत तो पोहोचवणं हा हेतू तर आहेच, पण त्या प्रत्येक फोटोची थोडक्यात माहितीसुद्धा क्लिक्सच्या कथा या आमच्या तासाभराच्या मॉड्यूलमध्ये आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. गड किल्ल्यांवर गेल्यानंतर काय आपण बघितलं पाहिजे, काय बघावं आणि ते कसं आपण समजून घ्यावं, अशी थोडक्यात माहिती आम्ही या सगळ्या या ट्रेनिंग मॉड्यूलमध्ये मांडत असतो. कारण बऱ्याचदा किल्ल्यावर गेल्यानंतर तुम्ही काय बघितलं असं ज्या वेळेला आम्हाला लोक भेटतात आणि आम्ही त्यांना प्रश्न विचारतो, तर बऱ्याचदा लोक म्हणतात की तिथे बघण्यासारखं काही नव्हतं, बरीच पडझड झालेली आहे, त्याची कोणी काळजी घेत नाही. पण त्याही परिस्थितीमध्ये अनेक बारकावे आहेत जे आपण बघितले पाहिजे, ते समजून घेतले पाहिजे आणि ते आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. म्हणून दूरदर्शन, छायाचित्रांचं प्रदर्शन आणि क्लिक्सच्या कथा या दोन्हीच्या माध्यमातनं किल्ल्यांची अशी काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो.